नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आपण पाहत आहोत BMC-JEEचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठीचा सिलेबस. मेकॅनिकलचे विद्यार्थीसुद्धा हा सिलेबस नक्कीच पाहू शकतात, कारण आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. तर चला पाहूया. सुरुवातीला आपण बघतोय बेसिक इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. तर यामध्ये पहिली क्वांटिटी आहे करंट. तर करंट काय आहे? इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ डेफिनेट डायरेक्शन. एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतील तर त्याला आपण म्हणतो की करंट फ्लो होतो. ओके, तर आपण करंट या फॉर्म्युल्याने सुद्धा दाखवू शकतो. I इज इक्वल टू dq अपॉन dt. ओके, ह्याच्यामध्ये जो Q आहे तो असतो चार्ज, ज्याचं युनिट आहे कुलम, आणि जो टी असतो तो आहे आपला टाइम, त्याची युनिट आहे ऑब्विसली सेकंड्स. ओके, तर आपण ह्याला असंही म्हणू शकतो की 1 कुलम ऑफ चार्ज फ्लो इन 1 सेकंड गिव्स 1 एम्पियर ऑफ करंट. म्हणजे एका सेकंदामध्ये जर 1 कुलम चार्ज फ्लो होत असेल तर आपण म्हणतो की 1 एम्पियर करंट एका कंडक्टरमधून फ्लो झालं. ओके, तर ह्याचं SI युनिट आहे करंटचं एम्पियर, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तरी सुद्धा आपण परत एकदा बघून घेऊया. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यावर आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा इथे क्वेश्चन दिलेला आहे की इफ 10 कुलम ऑफ चार्जेस पास थ्रू अ कंडक्टर इन 2 सेकंड्स देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे Q 10 कुलम दिलेला आहे, टाइम दिलेला आहे T 2 सेकंड. तर आपण या फॉर्म्युल्यावरून डायरेक्टली काढू शकतो की I इज इक्वल टू dq अपॉन dt म्हणजेच Q अपॉन T. ओके, 10 कुलम डिवायडेड बाय 2 सेकंड म्हणजे आपला करंट किती फ्लो होतो याच्यातून 5 एम्पियर. ओके, तर आपली पुढची क्वांटिटी आहे व्होल्टेज. तर व्होल्टेजची डेफिनेशन पाहूया काय आहे ते. इट इज अन अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ट्रान्सफर पर युनिट चार्ज. म्हणजे किती एनर्जी रिक्वायर्ड आहे एक युनिट चार्ज ट्रान्सफर करायला 2 पॉईंट्सच्या मध्ये. ओके, तर याची फॉर्म्युला आहे आपला dw अपॉन dq. V इज इक्वल टू व्होल्टेज dw अपॉन dq. ओके, ह्याच्यामध्ये W आहे आपली एनर्जी, म्हणजे किती एनर्जी आपल्याला रिक्वायर्ड आहे, आणि इथे आपला आहे Q म्हणजे आपलं चार्ज. ओके, एनर्जीचं युनिट आहे जूल्स आणि चार्जचं युनिट आहे कुलम. ओके, सिमिलरली जसा करंटवर क्वेश्चन विचारला जातो तसाच व्होल्टेजवर सुद्धा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. ओके, आपण मगाशी बघितलं की करंटचं युनिट एम्पियर आहे, तसंच करंटचं युनिट ह्याच्या dq अपॉन dtच्या फॉर्म्युलानुसार आपलं करंटचं युनिट असं सुद्धा लिहू जाऊ शकतं, कुलम पर सेकंड. ओके, तर हे सुद्धा अजून एक युनिट दिलेलं जाऊ शकतं. कधी कधी क्वेश्चनमध्ये विचारलं जातं की करंटचं युनिट काय आहे, कुलम पर सेकंड सुद्धा आपण करंटचं युनिट लिहू शकतो. ओके, तर आता पॉवर म्हणजे काय, तर कोणतेही एखादं वर्क करण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला पॉवर लागते, बरोबर, ताकद लागते. तसंच इलेक्ट्रिकल क्वांटिटीजमध्ये सुद्धा आपल्याला पॉवर आहे, जे कोणतेही काम करण्यासाठी जी लागते ती पॉवर. ओके, तर पॉवरची डेफिनेशन काय सांगते, इट इज अ रेट ऑफ परफॉर्मिंग वर्क. म्हणजे एखादं काम कोणत्या रेटने परफॉर्म होत आहे त्याला आपण म्हणतो पॉवर. ओके, तर पॉवरचं आपण मॅथमॅटिकल टर्म्समध्ये लिहू शकतो V मल्टिप्लाय बाय I. ओके, व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळते पॉवर. तर याच्यामध्ये V काय आहे, आपण इथे फॉर्म्युलामध्ये मगाशी बघितलं की V म्हणजे dw अपॉन dq. ओके, आणि करंट काय आहे, करंट म्हणजे dq अपॉन dt. ओके, तर ह्यामधला dq कॅन्सल आणि आपल्याकडे उरतं P इज इक्वल टू राहतं dw अपॉन dt. ओके, याचाच अर्थ काय की रेट ऑफ परफॉर्मिंग वर्क, की जे वर्क आहे ते कोणत्या रेटने परफॉर्म होते, म्हणून टाइम आपलं डिव्हिजनमध्ये आहे इकडे. ओके, ह्याच्यामध्ये W आपली आहे एनर्जी आणि ह्याच्यामध्ये T आहे आपला टाइम. एनर्जीचं युनिट आहे जूल्स आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. ओके, तर त्यामुळे पॉवरचं युनिट सुद्धा आपलं बनतं जूल्स पर सेकंड, और त्यालाच आपण म्हणतो वॅट, SI युनिटमध्ये वॅट.
आणि व्होल्टेजचे युनिट ऑब्व्हियसली व्होल्ट, जे इथे दिलेलं आहे. याचा युनिट वॅट आहे, त्याला आपण जूल्स पर सेकंडने सुद्धा दर्शवतो. ओके, ह्याचं सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. कधी कधी वॅट न देता जूल्स पर सेकंड किंवा जूल्स पर सेकंड स्क्वेअर असे ऑप्शन्स देतात, तर त्याच्यात आपण सिलेक्ट करू शकतो जूल्स पर सेकंड. जर आपल्याला हा इथे दिलेला हा P इज इक्वल टू dW/dt हा जर आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल तर आपण अजिबात कन्फ्यूज होणार नाही. तर पुढचं इलेक्ट्रिकल क्वांटिटीज जे आहेत ते आपण दोन प्रकारे डिवाइड करू शकतो. एक म्हणजे सोर्स आणि दुसरं म्हणजे लोड. ओके, एक तर सोर्स असेल किंवा लोड असेल, हे दोन मेजर कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. तर सोर्सेस कोणत्या प्रकारचे असतात? एक म्हणजे आपलं असतं व्होल्टेज सोर्स आणि दुसरे आपले असतात करंट सोर्स. ओके, तर व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स हे सुद्धा आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. एक म्हणजे AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि एक म्हणजे DC म्हणजे डायरेक्ट करंट. ओके, सिमिलरली करंट सोर्स सुद्धा आपण AC किंवा DC या दोन प्रकारामध्ये आपण कॅटेगराइज करू शकतो. ओके, ह्याचे सिम्बल्स एकदा बघून घ्या. हे सुद्धा डायरेक्टली क्वेश्चनमध्ये विचारतात की व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्सचे सिम्बल कोणते आहेत, AC किंवा DC. अगदी बेसिक क्वेश्चन सुद्धा येतात. ओके, आणि सिमिलरली आपले लोड्समध्ये कोणते कोणते असतात, तर R, L आणि C म्हणजे रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. ओके, तर कुठलाही जो लोड असेल तो आपल्याला डायरेक्टली ह्या तीन बेसिक एलिमेंट पासूनच बनलेला असतो. एक तर R, L किंवा C ह्या तिघांचंच एकमेकांशी कॉम्बिनेशन असून आपलं लोड जनरेट होतं. ओके, तर जे सोर्स जे ऍक्टिव्ह असतात सर्किटमध्ये त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह एलिमेंट्स. म्हणजे जसे हे आपले व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स, जे सोर्स जे प्रोव्हाइड करतात, एनर्जी प्रोव्हाइड करतात आपल्या सर्किटला, जे ऍक्टिव्ह असतात सर्किटमध्ये त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह एलिमेंट्स. आणि जे सर्किटमध्ये पॅसिव्ह म्हणजे जे एनर्जी कंझ्युम करतात त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह एलिमेंट्स. ओके, जे एनर्जी देतात त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह एलिमेंट्स आणि जे एनर्जी कंझ्युम करतात त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह एलिमेंट्स. ओके, पाहूया पुढे. सोर्सेस आपण अजून दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. एक म्हणजे इंडिपेंडंट सोर्सेस आणि दुसरं म्हणजे डिपेंडंट सोर्सेस. ओके, तर इंडिपेंडंट सोर्सेस म्हणजे काय की जर हे सर्किटमध्ये असेल, हे सोर्सेस जर सर्किटमध्ये असतील तर जेव्हा ते व्होल्टेज आणि करंट सप्लाय करतील तर ते दुसऱ्या कोणत्याही नेटवर्कमधल्या दुसऱ्या कोणत्याच पॅरामीटरवर ते डिपेंड नसतात, म्हणजे ते इंडिपेंडंट असतात. म्हणजे ह्यांची जी व्हॅल्यू सपोज जर करंटची जर व्हॅल्यू दिली असेल, करंट सोर्सची व्हॅल्यू 5 एम्पियर, तर दुसऱ्या कोणत्याच पॅरामीटरवर ते डिपेंड नाही राहणार. ते थ्रू आउट द टाइम त्याचा 5 एम्पियरच ते प्रोव्हाइड करणार. सिमिलरली जर व्होल्टेज सोर्स आपल्याला दिला असेल 10 व्होल्ट इंडिपेंडंट सोर्समध्ये, जर 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स दिला आहे तर तो थ्रू आउट त्याच्या टाइम स्टार्टिंग पासून एंड पर्यंत तो कंटिन्यूस कॉन्स्टंट 10 व्होल्टेज सप्लाय करणार. तो दुसऱ्या कोणत्याही पॅरामीटरवर डिपेंड होणार नाही. परंतु डिपेंडंट सोर्सेसमध्ये कसं असतं, ते ठराविक पॅरामीटरवर म्हणजे नेटवर्कमधल्याच ठराविक दुसऱ्या पॅरामीटरवर डिपेंड असतात. म्हणजे काय काय वेळेला असं दिलेलं असतं. आता हा आपला आहे करंट सोर्स, कारण इथे एरो आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर दिलं असेल 6I, तर ह्याच्यामध्ये ह्याची व्हॅल्यू जर आयची व्हॅल्यू दुसरा कोणत्या तरी पॅरामीटर आहे नेटवर्कमधला, जर आयची व्हॅल्यू चेंज झाली तर हा डिपेंडंट सोर्सची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार 6च्या मल्टिप्लायमध्ये. ठीक आहे, सिमिलरली जर सपोज इथे दिलं असेल 10K, आपण कॉन्स्टंट Kची व्हॅल्यू काही असेल, ते कुठलीही व्हॅल्यू असू शकते, तर ती जर व्हॅल्यू आपली जर चेंज झाली, Kची व्हॅल्यू सपोज जर चेंज झाली, K काही असू शकतं, तर व्होल्टेज असू शकतं किंवा कुठलाही करंट असू शकतो, जर ती व्हॅल्यू चेंज झाली तर ह्या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू सुद्धा चेंज होऊ शकते. ओके, तर करंट सोर्सचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स, हे लिहून घ्या. देन करंट डिपेंडंट करंट सोर्स. तसेच व्होल्टेज सोर्सचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आणि एक म्हणजे करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, म्हणजे करंटवर डिपेंड करणारा जो व्होल्टेज सोर्स आहे. ओके, तर ह्याचे सिम्बॉल बघून घेऊया आधी आपण काय काय आहेत ते. मेन ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे की आपल्या इथे स्क्वेअरमध्ये दिलेला असतो जो डिपेंडंट सोर्स असतो तो, आणि इंडिपेंडंट एक तर स्क्वेअर तर राऊंडमध्ये असतात किंवा डायरेक्टली प्लस मायनस दिलेला असतो व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत. आणि करंट सोर्स असेल तर मोस्टली राऊंडमध्ये दिलेला असतो. ओके, तर सगळ्यात पहिला ट्रायंगलमध्ये आहे. आता हा आहे आपला व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स, म्हणजे हा आहे ॲक्च्युली करंट सोर्स पण तो एका व्होल्टेजवर डिपेंड करतो, व्होल्टेजवाल्या पॅरामीटरवर. ओके, सिमिलरली हे व्होल्टेज सोर्स आहेत राईट साईडचे, पण ते करंट किंवा व्होल्टेजवर डिपेंड करतात. ह्याच्यामध्ये आपण व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स म्हणजे सपोज एक K कॉन्स्टंट पकडूया आणि हा आहे V, म्हणजे हा V पॅरामीटर चेंज झाला की ह्याचं व्हॅल्यू चेंज होणार. सिमिलरली CDCS म्हणजे काय, करंट डिपेंडंट करंट सोर्स, म्हणजे K आपण एक कॉन्स्टंट कोणतीही व्हॅल्यू पकडूया, आयची व्हॅल्यू चेंज झाली की ह्याची व्हॅल्यू चेंज होते. सिमिलरली K V
ची व्हॅल्यू चेंज झाली की ह्या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू चेंज होईल आणि इथे के आय म्हणजे करंटवर, ज्या करंटवर डिपेंड आहे ना या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू, जर हा करंटची व्हॅल्यू चेंज झाली तर या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू सुद्धा चेंज होईल. ओके, तर हा सुद्धा बघून घ्या हे तुम्ही सिम्बॉल्स कसे असतात ते. या सिम्बॉल्सवर सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिपेंडंट सोर्समध्ये CDVS किंवा CDCS कोणते आहे, त्याच्यावर डायरेक्टली आपला क्वेश्चन आला तर आपण टिक मार्क करू शकतो. तर ह्याचं एक आपण एक्झाम्पल बघून घेऊया काय आहे ते. सपोज आपल्याला इंडिपेंडंट सोर्समध्ये कसे असतात, जर आपल्याला हे नेटवर्क दिलं आहे, ह्याच्यामध्ये इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्सेस आहेत आणि रेजिस्टर्स आहेत. ओके, सपोज ह्याची व्हॅल्यू दिली 10 व्होल्ट, ह्याची व्हॅल्यू दिली 6 व्होल्ट, सपोज हे 2 ओम्स आहे, पण 2 ओम आहे आणि 3 ओम. ओके, तर थ्रू आउट द टाइम हा जो व्होल्टेज सोर्स आहे तो 10 व्होल्टच सप्लाय करणार, हा जो व्होल्टेज सोर्स आहे तो 6 व्होल्टच सप्लाय करणार कुठल्याही टायमाला. ओके, आणि ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे, कॉन्स्टंट असेल. परंतु जे डिपेंडंट सोर्सेस असतात ते कसे असतील, समजा आपण एक ह्याच्यामध्ये डिपेंडंट सोर्स घेऊया, एक इंडिपेंडंट सोर्स घेऊया, म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, तर आता बघा इथे मी ट्रायंगल काढू, तर आपण इथे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स घेऊया आणि इथे व्हॅल्यू घेतो मी 6I1. ओके, या व्हॅल्यू त्यासाठी ठेवूया 2 ओम्स, 2 ओम्स आणि 3 ओम. हे जस्ट मी एक्झाम्पल म्हणून दाखवतोय, ह्याच्यामधल्या व्हॅल्यू तुमच्या कदाचित चेंज होऊ शकतील. ओके, तर आता ह्या सर्किटमध्ये आपण डिपेंडंट सर्किटमध्ये काय बघू शकतो की जर ही I1 ची व्हॅल्यू म्हणजे 3 ओमच्या अक्रॉस जो करंट फ्लो होतोय I1, ती जर व्हॅल्यू चेंज झाली तर या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू चेंज होणार. जे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे जो I1 वर डिपेंड आहे त्याची व्हॅल्यू चेंज होणार. सपोज एक अज्युम करूया आपण, जर I1 ची व्हॅल्यू ह्या कंडिशनमध्ये, हे एक्झॅक्ट व्हॅल्यू नसतील, मी जस्ट अज्युम करतो तुम्हाला समजवण्यासाठी. सपोज जर I1 ची व्हॅल्यू असेल 1 एम्पियर, म्हणजे 3 ओम मधून जर 1 एम्पियर करंट फ्लो असेल तर ह्याची व्हॅल्यू किती असेल 6 व्होल्ट. ओके, तर सपोज I1 ची व्हॅल्यू, मी सपोज हा व्होल्टेज सोर्स चेंज केला, म्हणजे 10 व्होल्टच्या जागी मी सपोज इथे 20 व्होल्ट दिले. ओके, तर I1 ची व्हॅल्यू काय होईल, सपोज 2 एम्पियर झाली. ओके, तर इथे 6 मल्टिप्लाय बाय I1 म्हणजे किती होतं, 6 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे याची व्हॅल्यू होईल डायरेक्टली 12 व्होल्ट. ओके, सिमिलरली जर मी हा व्होल्टेज सोर्स वाढवत गेला 30 वरून हा सपोज 50 वर नेला, तर इथे I1 ची व्हॅल्यू माझी सपोज जर 5 एम्पियर झाली किंवा जर अजून ह्याची व्हॅल्यू जर वाढत गेली तर सिमिलरली ह्याची व्हॅल्यू 6 मल्टिप्लाय बाय I1 इज इक्वल टू 6 × 5 म्हणजे इथे होईल माझी 30 व्होल्ट. ओके, पण ह्याच्यामध्ये जरी मी इथे 10 व्होल्टचे चेंज करून जर इथे 20 व्होल्ट और 30 व्होल्ट और 50 व्होल्ट जरी केला तरी माझी ही जी 6 व्होल्टची व्हॅल्यू आहे ती 6 व्होल्टच राहणार थ्रू आउट द टाइम. ओके, ती डिपेंड नाही करणार दुसऱ्या कोणत्या ह्याच्यावर, ते इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे तो फक्त जी त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे तो तीच राहणार, तो दुसऱ्या कोणत्या पॅरामीटरवर डिपेंड करणार. ओके, तर पाहूया पुढे. तर पुढे आहेत आपले सोर्सेसला आपण अजून कॅटेगराईज करू शकतो आपण. सोर्सेसमध्ये एकतर आयडियल सोर्सेस और प्रॅक्टिकल सोर्सेस. ओके, तर आयडियल सोर्सेस म्हणजे काय, जे एकदम आयडियल आहे, एकदम परफेक्ट आहेत. ओके, त्याच्यामध्ये कोणते लॉसेस वगैरे होत नाही, म्हणजे जसे आपल्याला हवे आहे तसे ॲज इट इज, पण प्रॅक्टिकली तसे कन्स्ट्रक्ट करणं पॉसिबल नसतं, त्यामुळे आपण प्रॅक्टिकल सोर्सेसच कन्सिडर करतो. ओके, तर हे आहे आपला व्होल्टेज सोर्स ऑब्विसली आणि हा आपला आहे करंट सोर्स. तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक बघू शकता प्रॅक्टिकल आणि करंट सोर्समध्ये इथे एक रेजिस्टरचा एक फक्त फरक आहे सिरीजमध्ये. ओके, हे लक्षात ठेवा की व्होल्टेज सोर्समध्ये आपला सिरीजमध्ये रेजिस्टर असतो. आता इथे जी व्हॅल्यू आहे R जी 0 नाही, ऑब्विसली काहीतरी 0पेक्षा जास्त आहे, कारण प्रॅक्टिकली किती पण तुम्ही ट्राय करत कमीत कमी रेजिस्टर ठेवायचं तरी सुद्धा तो रेजिस्टन्स काही ना काहीतरी तुमचा जनरेट होणारच होणार. ओके, तर त्यामुळे आपला काहीतरी इथे रेजिस्टरची व्हॅल्यू आहे प्रॅक्टिकल सोर्समध्ये, पण आयडियल सोर्समध्ये रेजिस्टर काहीच नसतं. ओके, त्यामुळे आपण R ची व्हॅल्यू 0 लिहू शकतो, म्हणजे शॉर्ट सर्किट. आता आपण काय शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट हे वगैरे आपण पुढे बघूया सगळं. सिमिलरली करंट सोर्समध्ये प्रॅक्टिकलमध्ये एक पॅरललमध्ये तुमचा रेजिस्टर कनेक्टेड असतो, ज्याची व्हॅल्यू ऑफकोर्स 0 नाही आहे, आणि इथे जो असतो रेजिस्टर
रेजिस्टर असतो म्हणजे रेजिस्टर नाहीये, पण आपण त्याला कन्सिडर करू शकतो की आर इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजे एक इन्फायनेट रेजिस्टन्स कनेक्टेड आहे तिकडे. ओके, तर एक लक्षात ठेवा की व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये रेजिस्टर असतो आणि करंट सोर्सच्या पॅरलमध्ये रेजिस्टर असतो. ओके, तर हेही तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. रेजिस्टर सिरीजमध्ये असतो की पॅरलमध्ये असतो व्होल्टेज सोर्सच्या. ओके, पुढे जे येणारे थिअरम्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे नेटवर्क प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स हे खूप महत्त्वाचे नेटवर्क आहेत, तर ते लक्षात ठेवा. ओके, पाहूया पुढे आहे आपला ओम्स लॉ. तर ओम्स लॉने काय सांगितलं होतं की एका रेजिस्टरमधून जो काही करंट फ्लो होतो तो त्याच्या दोन एंडच्या अक्रॉस जो काही पोटेन्शियल डिफरन्स आपण दिलेला असतो त्याच्या प्रपोर्शनल फ्लो होतो. म्हणजे सपोज ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस जर आपण व्ही अज्युम करूया, आपण व्ही व्होल्टेज दिलाय, तर ह्याच्यातून करंट फ्लो होणार आहे. ओके, जर सपोज मी ह्याची व्हॅल्यू वाढवली, व्हीची व्हॅल्यू सपोज मी वाढवली, तर त्याच प्रपोर्शनमध्ये सपोज मी 2 टाइम्स वाढवली व्होल्टेजची व्हॅल्यू, तर करंटची व्हॅल्यू सुद्धा माझी 2 टाइम्स नाही वाढणार. जर मी व्होल्टेज माझा 3 टाइम्स वाढवला तर माझा करंट सुद्धा 3 टाइम्स वाढणार. सिमिलरली जर आपण एका रेजिस्टरच्या अक्रॉस आपण करंट फ्लो केला तर त्याच्या दोन एंड पॉईंटच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज मिळू शकतो, व्होल्टेज ड्रॉप ज्याला म्हणतो आपण. ओके, तर ह्याने सांगितलं की आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्ही और व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आय. म्हणजे करंट कोणाच्या प्रपोर्शनल असतो, तर त्या एका रेजिस्टरच्या दोन पॉईंट्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं त्याच्या प्रपोर्शनमध्ये असतं. ओके, तर ह्याला आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युलामध्ये असंही लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू आय टाइम्स आर. ओके, तर या ओम्स लॉच्या काही लिमिटेशन्स आहेत, ते जनरली डिस्कस होत नाही पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला कदाचित एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ओम्स लॉचं पहिलं लिमिटेशन काय आहे, तर टेम्परेचर इज अज्युम कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट अज्युम केलेलं आहे. जर सपोज आपलं टेम्परेचर जर व्हेरी केलं तर तुमचा ओम्स लॉ सॅटिस्फाय होत नाही. ओके, हे आहे पहिलं लिमिटेशन. देन इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर नॉन लिनियर डिव्हायसेस. म्हणजे आपण ओम्स लॉ कुठल्याही डिव्हायसेसला लावू नाही शकत, ते फक्त आपण लिनियर डिव्हायसेसला लावू शकतो. म्हणजे तर नॉन लिनियर डिव्हायसेस कोणते आहेत, तर डायोड किंवा ट्रान्झिस्टर किंवा इंडक्टर हे आपले आहे नॉन लिनियर डिव्हायसेस. हा आपला आहे दुसरं लिमिटेशन. आणि तिसरं लिमिटेशन काय आहे, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ऑल नॉन मेटॅलिक डिव्हायसेस. म्हणजे सगळ्याच नॉन मेटॅलिक डिव्हायसेसला तो लागू पडेल असं नाही आहे. ओके, तर आता पाहूया आपण रेजिस्टर बेसिक एलिमेंट जे आहेत ते. तर रेजिस्टर म्हणजे काय, तर इट इज अ एलिमेंट विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ऑब्विसली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शिकलेलं आहे आधी, तरी सुद्धा आपण परत एकदा रिव्हिजन करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये रेजिस्टरचा एक फॉर्म्युला आहे, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ओके, हा फॉर्म्युला लक्षात द्या, कारण ह्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारतात, बऱ्याचदा विचारतात. ओके, तर ह्याच्यामध्ये रो आहे आपला रेझिस्टिव्हिटी, किंवा त्याला असंही म्हणतात रेझिस्टिव्हिटी, किंवा त्याला स्पेसिफिक रेझिस्टन्स असे सुद्धा म्हणतात, स्पेसिफिक रेझिस्टन्स. ह्याच्यावर खूप ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात आणि बऱ्याचदा आपण चुकतो त्याच्यामध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये एल आहे लेंथ आणि ए आहे आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये एल आणि रो जी आहे रेझिस्टिव्हिटी ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे ते जर इन्क्रीज केले आपण तर रेझिस्टरची व्हॅल्यू वाढणार, आणि जर एरिया आहे जर आपण तो रिड्यूस केला तर आपली रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढणार. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होतो की रेझिस्टिव्हिटीचं युनिट वगैरे काय आहे. ओके, तर रेझिस्टिव्हिटीचं युनिट बऱ्याचदा आपण लक्षात नसतं आपल्याला, त्यामुळे ते आपण बघून घेऊया काय ते रेझिस्टिव्हिटीचं युनिट. लक्षात ठेवायची गरज नाही, जर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल आणि बाकीच्या एलिमेंट्सचं युनिट तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली काढू शकता. ओके, तर आपण रोचं युनिट काय आहे ते बघूया. आपण एका साईडला घेतलं आहे रेझिस्टिव्हिटी. ओके, तर रेझिस्टन्स युनिट आहे आपलं, हे बघा इथे लिहिलं आहे, एसआय युनिट आहे रेझिस्टन्सचा ओम. ओके, देन एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअरमध्ये आपण लिहितो एरिया, आणि जो लेंथ आहे तो आपण लिहितो मीटरमध्ये. ओके,
सो मीटर मीटर कॅन्सल आउट. सो रोचं युनिट आहे ओम मीटर. हे सुद्धा बऱ्याचदा विचारतात. तर आता आपण बघूया वेगवेगळ्या मटेरियलची रेझिस्टिव्हिटी काय आहे. ओके, ते तुम्हाला इथे मटेरियल दिलेलं आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला त्याची रेझिस्टिव्हिटी दिली आहे. कधी कधी डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू विचारली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात कमी रेझिस्टिव्हिटी असते ती सिल्वरची. ओके, हे लक्षात घ्या. व्हॅल्यू लक्षात ठेवली तर चांगलंच आहे, नाही लक्षात ठेवली तरी एक लक्षात ठेवा की सिल्वर तुमच्या सगळ्यात त्याची कमी रेझिस्टिव्हिटी म्हणजे खूप हायली कंडक्टिव्ह मटेरियल आहे तुमचं. त्यानंतर येतं तुमचं 2 नंबरला कॉपर, त्याची व्हॅल्यू आहे 1.72 आणि त्यानंतर 3 नंबरला येतं इथे गोल्ड. ओके, ज्याची रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू आहे 2.44. जशी रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू आपली वाढत जाते त्याप्रमाणे तुमची अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट तुमचा वाढत जाणार. ओके, तर इथे टॉपला जे आहे ते सगळे कंडक्टर्स आहेत मोस्टली, आणि ते खाली आहे ते तुमचे सगळे या लाईनच्या खाली आहेत ते बॉटमला ते सगळे तुमचे इन्सुलेटर्स आहेत. याच्यातून खूप कमी अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो त्यामुळे ते करंटला अपोज करतात. आणि हा एक लक्षात ठेवा, टंगस्टन हा कशात यूज होतो आपला, तर बल्बमध्ये जे यूज होतो ते मटेरियल तर टंगस्टन, ह्याच्यात सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. आणि हे मँगनीन आणि नायक्रोम ह्याच्यामध्ये पण कंपोजिशन असतं, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या मटेरियल पासून हे बनलेलं आहे. ठीक आहे, बघूया पुढे. तर हे रेजिस्टरचे कलर कोड आहेत. तर जर रेजिस्टरचे कलर कोड तुम्हाला माहिती असतील, हे जे टेबल बऱ्याच जणांचं पाठ असतं एका ट्रिकवरून, BB रॉयवरून. ओके, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ह्याच्यावर पण डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, तर एकदा बघून घ्या फक्त. हे टेबल एकदा माहिती असेल तर इझी होईल. तर आपण पुढे बघूया इंडक्टर काय आहेत ते. इंडक्टर आहे ते इट इज अ एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस विच स्टोर्स द एनर्जी इन अ फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, इथे मॅग्नेटिक फील्ड हे फार महत्त्वाचं आहे. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये आपली एनर्जी स्टोअर करतो. ओके, तर इंडक्टरची किंवा इंडक्टन्सचा एक फॉर्म्युला आहे जो इथे दिलेला आहे. याच्यामध्ये जो म्यू आहे तो आहे परमिएबिलिटी, म्हणजे त्याच्यामधून किती अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड पास करतो. रेझिस्टन्समध्ये जी रेझिस्टिव्हिटी होती ती अपोजिशन टू द करंटला होती, आणि ह्याच्यामध्ये परमिएबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्डला किती तो पास करून देतो स्वतः. ओके, एन आहे आपला नंबर ऑफ टर्न्स, ए आहे आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि एल आहे लेंथ. ओके, तर ह्याचं इंडक्टन्सचं SI युनिट आहे हेनरी, आणि इंडक्टन्स आपण किंवा इंडक्टर आपण L या सिम्बॉलने दर्शवतो. ठीक आहे, ते इंडक्टर नक्की काय आहे की एक कुठला पण कोर असेल त्याच्यावर आपण जर नंबर ऑफ टर्न्सने जर कंडक्टर त्याच्यावर वाउंड केलं तर आपल्याला मिळतो इंडक्टर. ओके, तर आधी आपण बघून घेऊया की व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि करंट थ्रू द इंडक्टर काय आहे ते. ओके, कारण इथे ओम्स लॉ आपण मगाशी बघितलं की ओम्स लॉ प्रत्येक ठिकाणी सॅटिस्फाय होतोच असं नाही, तो फक्त लिनियर डिव्हायसेसला होतो. नॉन लिनियर डिव्हायसेसला तो नाही सॅटिस्फाय करत डायरेक्टली. म्हणजे तुम्ही जर त्याच्या अक्रॉस करंट आणि व्होल्टेज फाइंड आउट केलं तर त्याची रेशिओ कॉन्स्टंट तुम्हाला नाही मिळणार. तीच केस आहे आपली इंडक्टरमध्ये, कारण इंडक्टर आपला नॉन लिनियर डिव्हाइस आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये बघून घेऊया आपण. सपोज हा इंडक्टर L, त्याच्यातून करंट फ्लो होतोय I. सपोज त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे आपला V, या दोन त्याच्या टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टेज आहे V. ठीक आहे, तर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय असेल, सो V इज इक्वल टू L di/dt. इथे करंट डायरेक्टली मल्टिप्लाय नाही होत, तिथे आपण डिफरन्सिएशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. ओके, जर इंडक्टरच्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टेज काढायला सांगितला तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला करंट चेंज बघायला लागेल की कोणत्या स्लोपने कोणत्या टाइम फ्रेममध्ये तो करंट चेंज होतोय, किती स्लोपने. ओके, आणि जर तुम्हाला ती व्हॅल्यू माहिती असेल की कोणत्या रेटने करंट चेंज होतो, तर तुम्ही डायरेक्टली त्याला इंडक्टरच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला डायरेक्टली व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर मिळेल. सिमिलरली जर आपल्याला करंट काढायचं असेल तर करंटचं काय आहे 1/L इंटिग्रेशन ऑफ V dt. V म्हणजे व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर. हे फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी चालेल, एक लक्षात ठेवलं तरी तुम्ही दुसरा तुमच्या आपोआप लक्षात राहील. V इज इक्वल टू L di/dt. हा एका ठिकाणी डिफरन्सिएशन असेल
तर दुसऱ्या ठिकाणी इंटिग्रेशन असणार. ओके, एका ठिकाणी एल मल्टिप्लाय झाला तर दुसऱ्या ठिकाणी एल डिवाइड होणार. ओके, तर ह्याची एक मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे इंडक्टरची, ती म्हणजे इट अपोजेस द सडन चेंज इन करंट. हे फार महत्वाचं आहे. सडन चेंज इन करंट, तो त्याच्या अक्रॉस जो करंट आहे तो हळूहळू इन्क्रीज करून देऊ शकतो, पण एकदम जर पीक आला, एकदम कमी टाइम फ्रेम मध्ये खूप हाय मॅग्निट्यूडचा करंट आला तर तो त्याला अपोज करतो, त्याला स्वतः थ्रू पास करून देत नाही. ओके, हे तो अलाउ करतो. ते इंडक्टर आपला कुठल्याही फॉर्म मध्ये असतो, एक तर स्ट्रेट कोर असेल किंवा जर टॉरॉइडल जर सर्क्युलर आपला कोर असेल त्याच्यावर जर आपण बाउंड केलं एखादं कंडक्टर तरी सुद्धा आपलं त्याला इंडक्टर म्हणू शकतो. सिमिलरली ट्रान्सफॉर्मर मध्ये पण जो असतो ते इंडक्टरचाच एक फॉर्म आहे. तर आपण रेजिस्टर आणि इंडक्टर बघितले, तर आता आपण पाहूया कॅपॅसिटर. कॅपॅसिटर म्हणजे काय, ते इट इज अन एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस विच स्टोर्स द एनर्जी इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, कॅपॅसिटर मध्ये आपला असतो इलेक्ट्रिक फील्ड आणि जो इंडक्टर मध्ये तो होतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये. तर कॅपॅसिटन्सचा एक फॉर्म्युला आहे दिलेला, सी इज इक्वल टू एप्सिलॉन ए अपॉन डी. तिथे एप्सिलॉन आहे आपला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, ए आहे आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि डी आहे आपला डिस्टन्स बिटवीन कंडक्टिंग प्लेट्स. तर कॅपॅसिटर बेसिकली काय असतो, ह्याच्यामध्ये दोन कंडक्टिंग प्लेट्स असतात, ही एक आणि ही दुसरी. ओके, आणि या दोन कंडक्टिंग प्लेट्सच्या मध्ये आपलं असतं हे डायइलेक्ट्रिक मटेरियल. ओके, आणि ते का पर्टिक्युलर डिस्टन्सवर ठेवलेलं असतं. या दोघांमध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स असतं, त्याला आपण म्हणतो डी. जर ह्या डी ची व्हॅल्यू आपण जर चेंज केली तर आपल्या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज होणार. तसंच ज्या कंडक्टिंग प्लेट्स आहे त्याचा जर आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर आपण चेंज केला तरी सुद्धा आपलं कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ओके, आणि जर आपलं हे जे मध्ये जे दोन प्लेटच्या मध्ये आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकतो ते सुद्धा जर आपण चेंज केलं, म्हणजे पेपर कॅपॅसिटर आपण वापरतो किंवा मायका वापरतो, तर हे जे व्हॅल्यू चेंज केली तर त्याप्रमाणे सुद्धा आपली कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ओके, तर ह्याच्यावर डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असते ए ची, डी ची आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची, तर ते तुम्हाला कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू बऱ्याचदा विचारली जाते. ओके, अजून एक आहे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला, फार महत्वाचा आहे. सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही किंवा क्यू इज इक्वल टू सी व्ही. ओके, त्याच्यामध्ये क्यू आहे आपला अमाऊंट ऑफ चार्ज इन कुलम, सी आहे आपला कॅपॅसिटन्स फॅराडमध्ये आणि व्ही इज अ व्होल्टेज अक्रॉस अ कॅपॅसिटर इन व्होल्टमध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये कॅपॅसिटरचे सुद्धा आपले दोन पार्टमध्ये डिवाइड होऊ शकतो, एक म्हणजे तुमचं नॉन पोलराइज आणि एक म्हणजे पोलराइज. तर दोन्हीमध्ये फरक आहे. नॉन पोलराइज मध्ये ह्याच्यामध्ये तुमचं दोन्ही जे लीड्स असतात ते तुमचे इक्वली असतात. तर जो कॅपॅसिटर आहे तो तुम्ही बाय डायरेक्शन कुठल्याही डायरेक्शनने कनेक्ट केला तरी चालतो, याच्यामध्ये प्लस किंवा मायनस हे बघायची गरज नाही लागत. परंतु पोलराइज मध्ये इथे बघा, इथे मायनस दिसतो बघा आपल्याला इथे. ओके, तर एक जी तुमची लीड असते, ह्याची जी लीड असते ती एक तुमची छोटी असते आणि एक मोठी असते. तर याच्यामध्ये तुम्हाला हे नीट बघूनच फिट करायला लागतो. प्लस किंवा मायनस आपण अपोजिट डायरेक्शनमध्ये जर कनेक्ट केलं तर कॅपॅसिटर डॅमेज होऊ शकतो. ओके, तर जसं आपण इंडक्टरच्या केसमध्ये बघितलं व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि करंट थ्रू द इंडक्टर, तसंच आपण कॅपॅसिटरच्या केसमध्ये सुद्धा बघू शकतो. हा आहे आपला कॅपॅसिटर. सपोज याच्या अक्रॉस ह्याच्यातून करंट फ्लो होत आहे आणि ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे व्ही. ओके, कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे सी. तर व्होल्टेज अक्रॉसचा कॅपॅसिटर काय होणार, व्ही इज इक्वल टू 1/c इंटिग्रेशन ऑफ आय डी टी. आणि करंट थ्रू द कॅपॅसिटर काय होणार, आय इज इक्वल टू सी डी व्ही बाय डी टी. इंडक्टरच्या केसमध्ये जसं आहे त्याचं एक्झॅक्ट अपोजिट आहे. इंडक्टरच्या केसमध्ये व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय होता, ते वीज होता एल डी आय बाय डी टी होता. बरोबर, व्होल्टेजच्या केसमध्ये इथे डिफरन्सिएशन होता आणि करंटच्या केसमध्ये काय होतं, इथे इंटिग्रेशन होतं. पण कॅपॅसिटरच्या केसमध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहे. इथे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटरमध्ये इंटिग्रेशन येतं आणि करंट थ्रू द कॅपॅसिटरमध्ये आपल्या येतं डिफरन्सिएशन. तर तुम्ही एक कुठलाही जर तुमच्या लक्षात असेल तर त्याच्यावरून तुम्ही उरलेल्या 3 फॉर्म्युल्याची आयडिया घेऊ शकता. ओके, खत्म, बाय बाय, टाटा.
गुड बाय, गया. थांबा. अजून ही व्हिडिओ संपलेली नाहीये. या व्हिडिओचा पार्ट 2 अजून बाकी आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर देईन. तर ती व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये आपण ह्याच्या पुढची थेअरी कव्हर केली आहे आणि टोटल 20 क्वेश्चन सुद्धा कव्हर केले आहेत, जे क्वेश्चन ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेले आहेत किंवा पुढे विचारले जाण्याची शक्यता आहे. तर ती व्हिडिओ नक्की बघा आणि आपण भेटूया लेक्चरच्या पार्ट बी मध्ये.